भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंतानी 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या कर्मयोग सांगितला आहे. कर्मफल त्यागाने कर्मयोगी अनंतपट फळ मिळवू शकतो, म्हणजेच मोक्ष मिळवू शकतो. अर्जुन श्रीकृष्णाला विचारतोय की कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे असं म्हणतोस, मग मला भयंकर कर्माला का प्रवृत्त करतोयस? भगवंत हसून उत्तर देतात की मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्तीरहित होऊन कर्मयोगाचे आचरण जो करतो त्याला शास्त्रविहित कर्म करून परमात्म्याला ते देता येतं. मला सर्व कर्म अर्पण कर आणि युद्ध करणं हा तर तुझा धर्म आहे. शरीराहून श्रेष्ठ कोण आहे? तर इंद्रिय आहे. इंद्रियाहून श्रेष्ठ कोण आहे? तर मन आहे. मनाहून श्रेष्ठ कोण आहे? तर बुद्धी आहे. आणि बुद्धीहून श्रेष्ठ कोण आहे? तर आत्मा श्रेष्ठ आहे. म्हणूनच भगवंत सांगतोय की माणसाचे शरीर हे मर्त्य आहे, पण त्यातील आत्मा हा अमर आहे. म्हणून युद्धात त्या आत्म्याला काहीच त्रास होणार नव्हता. त्या आत्म्याची अनुभूती येण्यासाठी स्थितप्रज्ञतेची आवश्यकता होती. आणि म्हणून स्थितप्रज्ञतेची लक्षणे ही भगवंतांनी तिथे सांगितले की सधर्म आचरण करण्यासारखे त्याचे महत्त्व काय आहे हे भगवंत सांगतो. आणि कर्म करून कर्मबंधनात अडकायला नको असेल तर कर्मयोग भगवंतांनी सांगितलाय. म्हणून यावेळी भगवंत म्हणाले होते अर्जुनाला की कर्मापेक्षा समत्व बुद्धी ही श्रेष्ठ आहे. म्हणून आपण सुद्धा कर्म करायचं आहे, पण कर्माच्या बंधनात म्हणजेच त्याच्या फळाच्या बंधनात अडकायचं नाहीये. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.